श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 6 मार्च म्हणजेच उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर ही संकष्टी चतुर्थी उद्या शुक्रवारी दिनांक 6 मार्च 2026 या दिवशी आलेली आहे. संकष्टी चतुर्थी ही भगवान गणपतींना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान गणपतीची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांच्या आवडतीच्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. फाल्गुन महिन्यातील या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं नाव या चतुर्थीला का पडलं, तर भालचंद्र रूपातील गणपतीची पूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. विशेषतः ज्यांना करिअर किंवा शिक्षणात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी हे व्रत वरदान मानले जाते. या दिवशी व्रत केल्याने जीवनातील सर्व सुख संपत्ती प्राप्त होते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी 6 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7:53 सुरू होईल आणि या तिची जी समाप्ती जी आहे तर ती 7 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:17 होईल. संकष्टीचा उपवास चंद्रोदय झाल्याच्या नंतरच सोडायचा आहे. ही संकष्टी चतुर्थीची जी चंद्रोदयाची वेळ आहे तर ती 6 मार्चला 9:12 असल्याने यावर्षी मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं व्रत हे 6 मार्च 2026 रोजी साजरं केलं जाणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला जे काही व्रत करायचं आहे किंवा जे काही सेवा उपासना करायच्या आहेत तर त्या 6 मार्च रोजी करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात की ज्यामुळे आपल्या जीवनातील दुःख, अडचणी, संकट दूर होऊन जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर मसूरच्या डाळीचा देखील तुम्हाला प्रभावी उपाय मी सांगणार आहे. मसूरच्या डाळीचा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व संकट, अडचणी दूर होऊन तुमचे सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या परिवारावरती, कुटुंबावरती गणपती बाप्पांची कृपा ही अखंड राहील. तर पहा, गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचे लाडके दैवत आहे. तर पहा, गणपती बाप्पांची पूजा अर्चा तर आपल्याला करायचीच आहे. त्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि व्रताचा संकल्प करायचा आहे. देवघरात गणपतीची मूर्ती स्थापित करून तिला लाल फुले, शेंदूर आणि 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे. बाप्पाला प्रिय असलेला मोदक किंवा लाडू नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. यावेळी ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर तिच्यावरती तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर संकटनाशक स्तोत्राचं पठण देखील तुम्हाला करायचं आहे आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देऊनच आपल्याला जे व्रत आहे ते सोडायचं आहे. संध्याकाळी जेव्हा तुम्ही चंद्राला अर्घ्य देणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्या कलशामध्ये पूर्ण पाणी भरून घ्यायचं आहे आणि अक्षदा आणि फुले टाकून चंद्राला अर्घ्य तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यानंतर गणपतीची आरती करून प्रसाद ग्रहण करायचा आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कुणाबद्दल वाईट बोलू नये किंवा वाद घालू नये. तसेच उपवासाच्या अन्नात कांदा, लसूण आणि तामसिक पदार्थाचा वापर करू नये. केवळ सात्विक आहार घ्यावा, फलाहार करावा. तर पहा, आपल्याला जो दिवा लावायचा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. तर का लावायचा आहे, तर मुलं खूप अभ्यास करतात, खूप कष्ट करतात, मेहनत करतात, परंतु कधी कधी काय होतं, मुलांनी अभ्यास करूनही मुलांच्या परीक्षेच्या वेळेस नेमकं लक्षात राहत नाही किंवा ते प्रश्न अवघड जातात आणि त्याचबरोबर मुलं जे काही वाचलेलं आहे ते विसरून जातात. तर अशा वेळेस मुलांची कष्ट तर मुलांना करायचेच आहेत. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय जर आईने आपल्या घरामध्ये केले आणि संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपतीची जी चतुर्थी राहते तर त्या चतुर्थी
संकष्टीच्या दिवशी जर आपण असे मुलांसाठी उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्या मुलांना नक्कीच मिळते. त्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा लावायचा आहे. मुलांचे प्रत्येक विघ्न, संकट, अडचणी दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी हा एक छोटासा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर पहा काय करायचं आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा हा मातीची पणती घेऊ शकता किंवा कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता. तर दिवा हा ज्ञानाचा, बुद्धीचा आणि त्यागाचं प्रतीक मानलं जातं. ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस सकारात्मक लहरी ह्या निर्माण होत असतात आणि आपल्या घरातील अंधकार हा दूर होत असतो आणि दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम करत असतो आणि असाच प्रकाश आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पडावा यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर हा दिवा तुम्ही कधी लावायचा तर सकाळी तुम्ही लावू शकता किंवा मग संध्याकाळी लावू शकता. तुम्हाला ज्या वेळेस टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता. आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहेत. त्यावरती हळद कुंकू टाकून हा दिवा, मातीची पणती जी आहे तर ती त्यावरती ठेवायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल किंवा मग तिळाचं तेल हे वापरायचं आहे. किंवा शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे असेल तर ते घातलं तरी चालेल. 2 वातींची एक वात करायची. जी कापसाची लांब वात असते त्याची 2 वातींची एक वात करायची आणि ती वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायची आहे. हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवघरासमोर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. एक फूल अर्पण करायचं आहे. धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर 11 मुगाची दाणेचा हिरवे मूग जे असतात अखंड ते तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि हिरवे मूग जे आहेत तर ते बुध ग्रहाचे कारक आहेत आणि बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह मजबूत असेल तर त्या व्यक्तीची बुद्धी ही तल्लख होत असते. तर हे 11 मुगाचे दाणे आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत. उजव्या हातात घ्यायचे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व अडीअडचणी, दुःखे, संकट दूर होऊन जाऊ दे. मुलांची भरभरून प्रगती होऊ दे. मुलांच्या अभ्यासातील अडथळे दूर होऊ दे. मुलांची जी काही अडीअडचण आहे, मुलांच्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होऊ दे. अडीअडचण दूर होऊ दे. एक मुगाचा दाणा हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आणि तो मुगाचा दाणा त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. अशा 11 वेळा 11 मुगाचे दाणे तुम्हाला 11 वेळा हातामध्ये घ्यायचे आहेत. ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आणि तो मुगाचे दाणे तुम्हाला त्या एक एक करून त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. आता बघा तुम्हाला परत एकदा दोन्ही हात जोडायचे आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. जे काही अडीअडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत. त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा. त्यानंतर तो दिवा शांत झाल्याच्या नंतर त्यातल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आणि दिवा स्वच्छ करून परत वापरायचा आहे. त्याखालचे जे तांदूळ आहेत तर ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहे. अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तो आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने करायचा आहे. आता पहा अजून एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे मसूरच्या डाळीचा. तर हा मसूरच्या डाळीचा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे अडचणी, संकट येऊ नये. ते अडचणी, संकट दूर व्हावेत आणि शत्रू त्रास जर तुम्हाला होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे. ही मसूर डाळ जी आहे तर ती काय आहे तर ती मंगळ ग्रहाशी कारक आहे आणि मसूर डाळ ही आपल्याला वापरायची आहे कारण जे मंगळ ग्रह आहे तर ते गणपती बाप्पांच्या आधिपत्याखाली येत असतात आणि आपला मंगळ ग्रह हा मजबूत करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तर मसूरची डाळ एक वाटीभर घ्यायची आहे. त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. हे तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये म्हणजेच तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे आणि त्यानंतर ही वाटी गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. आपल्या ज्या अडीअडचणी आहेत, जे संकट आहेत ते दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने ती मसूरची डाळ उचलायची आहे आणि तुमच्या आसपास कुठे गाई असेल तर त्या गाईला खाऊ घालायची आहे. गाईला ही डाळ तुम्ही खाऊ घातल्यामुळं तुमचे जे काय आहे मंगळ ग्रह आहे तर तो मजबूत होतो आणि तुमच्या जीवनातील ज्या अडीअडचणी आहेत, संकट आहेत, शत्रू आहेत तर त्यांचा नाश होऊन जातो. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय देखील तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.